नमस्कार. आजकालच्या आपल्या धावपळीच्या आयुष्यात असे कितीतरी प्रश्न आहेत नाही का, ज्यांची उत्तरं आपल्याला मिळत नाहीत. पण कधीकधी ही उत्तरं इतिहासात दडलेली असतात. आज आपण 1944 सालामधल्या एका ऐतिहासिक स्रोतामधून एक अर्थपूर्ण आयुष्य जगण्यासाठीचं कालातीत ज्ञान शोधणार आहोत. तर आजची ही सगळी चर्चा पूर्णपणे परमपूज्य गुरुदेव पंडित श्रीराम शर्मा आचार्यजी यांच्या अखंड ज्योतीच्या मे 1944च्या अंकातील शिकवणीवर आधारित आहे. चला तर मग या ज्ञानाच्या सागरात एक डुबकी मारूया. चला तर मग आपल्या ह्या प्रवासाची सुरुवात एका अगदी साध्या पण खूप महत्वाच्या प्रश्नाने करूया की जीवनातलं खरं आरोग्य आणि यश म्हणजे नेमकं काय. हा प्रश्न साधा वाटत असला तरी ह्याचं उत्तर आपल्या आयुष्याला एक नवी दिशा देऊ शकतं. तर मग पहिल्यांदा आपण त्या शक्तीच्या मूळ स्रोताचा शोध घेऊया. आणि ही शक्ती कुठे बाहेर नाहीये, ती आहे आपल्या आत, आपल्या अंतर्मनात दडलेली. महात्मा गांधींनी शारीरिक शक्ती आणि आत्मिक शक्ती यातला एक खूप महत्वाचा फरक सांगितलाय. शारीरिक बळ म्हणजे फक्त शरीराची ताकद, पण आत्मिक बळ म्हणजे काय, तर ते आहे एका आत्मनियंत्रित आणि संतुलित आत्म्याचं सामर्थ्य, जे खूप जास्त खोल आणि प्रभावी असतं. मग प्रश्न येतो की गांधीजींनी सांगितलेलं हे खरं आरोग्य मिळवायचं कसं? यासाठी खरं तर 3 सोप्या पायऱ्या आहेत. पहिलं म्हणजे आपल्या इंद्रियांवर नियंत्रण मिळवणं, दुसरं म्हणजे शरीर आणि आत्मा यांच्यात एक सुसंवाद निर्माण करणं, आणि तिसरं म्हणजे आपलं जीवन सेवेसाठी समर्पित करणं. खरं आरोग्य म्हणजे फक्त शारीरिक तंदुरुस्ती नाही, तर ती एक आध्यात्मिक आणि शारीरिक तत्परता आहे. ही एक खूप सुंदर शिकवण आहे. आपल्या आत बदल घडवण्यासाठी अंधाराशी लढायची गरज नाहीये, फक्त एक दिवा लावायची गरज आहे. म्हणजे वाईट सवयी आणि नकारात्मक विचारांना काढून टाकण्याऐवजी त्यांच्या जागी चांगल्या सवयी आणि सकारात्मक विचारांना आणण्यावर लक्ष केंद्रित करायला हवं. ठीक आहे, मग ही आतली शक्ती तर समजली, पण ती आपल्या वागण्यातून, आपल्या कामातून जगात कशी दिसते? चला ते पाहूया. कारण खरी शक्ती तर कृतीतूनच दिसते, नाही का? इथे एक खूप महत्वाची संकल्पना येते, सदाचार. सदाचार म्हणजे फक्त चांगलं वागणं नाही, तर तो आपल्या चारित्र्याचा, आपल्या कॅरेक्टरचा पाया आहे, आणि हेच आपलं खरं मूल्य ठरवतं. आणि ही गोष्ट अगदी स्पष्ट आहे. एखाद्या व्यक्तीकडे किती ज्ञान आहे यापेक्षा ती व्यक्ती वागते कशी हे खूप जास्त महत्वाचं आहे. ज्ञान कितीही असलं, पण जर आचरण योग्य नसेल तर ते ज्ञान खरं तर व्यर्थ आहे. आणि विचार करा, जेव्हा हे ज्ञान चांगल्या आचरणाशी, सदाचाराशी जोडलं जातं ना, तेव्हा ते एका शक्तिशाली शक्तीत बदलतं. हे त्या दिव्यासारखं आहे, जो फक्त स्वतःचा मार्ग उजळत नाही, तर इतरांनाही प्रकाश देतो. ओके, तर मजबूत चारित्र्य आणि खरं ज्ञान तर मिळालं, पण त्याचा अंतिम उपयोग काय? तर तो आहे इतरांच्या सेवेत. चला बघूया हे कसं घडतं. आणि याची सुरुवात होते आपल्या अगदी जवळच्या नात्यांपासून, जसं की मैत्री. खरी मैत्री म्हणजे काय? ती स्वार्थाच्या पलीकडे असते, जिथे देण्याला घेण्यापेक्षा जास्त महत्त्व दिलं जातं. आणि हाच निस्वार्थ भावनेचा विचार फक्त मैत्रींपुरता मर्यादित नाही, तो थेट राष्ट्रसेवेपर्यंत पोहोचतो. राष्ट्रसेवा करण्यासाठी फक्त इच्छा असून भागत नाही, तर त्यासाठी मजबूत आरोग्य, निर्दोष चारित्र्य, धैर्य, प्रामाणिकपणा, शिस्त आणि आत्मनिर्भरता यांसारख्या गुणांची गरज असते. चला, आता आपण या प्रवासाच्या शेवटच्या आणि तितक्याच महत्त्वाच्या टप्प्याकडे वळूया. ते म्हणजे आयुष्यातल्या मोठमोठ्या आव्हानांवर विजय कसा मिळवायचा. ऐका, हा किती जबरदस्त आणि प्रेरणा देणारा संदेश आहे. अपयश हा शेवट नाही, तर तो यशाच्या मार्गावरचा एक टप्पा आहे. प्रत्येक अपयश आपल्याला नवीन उत्साहाने पुन्हा प्रयत्न करण्याची संधी देतं. हे खूप छान समजावून सांगितलंय. विजय म्हणजे काही एका क्षणात घडणारी गोष्ट नाही, ती एक प्रक्रिया आहे. याची सुरुवात होते निराशेवर विजय मिळवण्यापासून, त्यानंतर येतात निरंतर प्रयत्न, आणि यातूनच आपल्याला आत्मज्ञानाची प्राप्ती होते. शेवटी सार काय, तर ह्या जगात किंवा परलोकात जे काही चिरस्थायी यश आहे ना, त्याचा पाया योग्य प्रयत्नच आहेत. आणि हे प्रयत्न धर्माशी म्हणजे योग्य कृतीशी जोडलेले असावेत, कारण अशा प्रयत्नातून मिळणारं यशच खरं समाधान देतं. तर मग आत्तापर्यंत आपण जे काही पाहिलं, त्या 1944 सालच्या शिकवणीतून मिळालेल्या ज्ञानाचा आपण थोडक्यात आढावा घेऊया. अशी तत्त्व जी आजच्या काळातही तितकीच महत्त्वाची आहेत. सर्वात आधी वैयक्तिक आयुष्यासाठी काही महत्त्वाचे मुद्दे आहेत. पहिलं,
शारीरिक शक्तीपेक्षा आत्मिक शक्तीवर लक्ष केंद्रित करा. दुसरं, विचारांवर नियंत्रण मिळवून नकारात्मकता दूर करा. तिसरं, ज्ञानापेक्षा सदाचाराला जास्त महत्त्व द्या. आणि चौथं, अपयशाला शेवट न मानता एक नवीन संधी समजा. आणि हो, हेच विचार फक्त आपल्यापुरते नाहीत, ते समाजासाठी सुद्धा तितकेच महत्वाचे आहेत. म्हणजे मैत्री निस्वार्थ असावी, ज्ञानाचा उपयोग सेवेसाठी व्हावा, हे समजून घ्या की चारित्र्यवान नागरिकच राष्ट्र घडवतात आणि सगळ्यांनी मिळून चिकाटीने ध्येय गाठावं. हेच एका चांगल्या समाजाचं लक्षण आहे. आणि आत्ता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, जो प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. हे सगळं ज्ञान ऐकल्यानंतर, समजून घेतल्यानंतर आज आपल्या आयुष्यात असा कोणता एक छोटासा बदल आपण घडवू शकतो? याचं उत्तर प्रत्येकाने आपल्या आत शोधायचं आहे.